नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, धुरंधर पहिला आणि धुरंधर दुसरा हे लागोपाठ आलेले दोन सिनेमा यांनी किती करोडो रुपयाचा धंदा केला, किती गल्ला गोळा केला, यावर सध्या माध्यमांनी रकानेच्या रकाने भरलेले आहेत. ब्रेकिंग न्यूज वगैरे काय काय डिबेट चालू आहे. दुसरीकडे प्रोपगंडा वगैरे असे आरोप होत आहेत. धुरंधरने नेमका काय बदल घडवलाय, अशा कलाकृती व साहित्य असेल, नाटक असेल, चित्रपट असेल, कला असेल, या गोष्टी समाजाचा आरसा असतो असं म्हटलं जातं. आणि तसं असेल तर त्याचा प्रभाव जनमानसावर आणि समाज जीवनावर पडला पाहिजे. आणि तो होत असेल तर ती कलाकृती यशस्वी झाली असं म्हणता येईल. आणि म्हणूनच धुरंधरने किती पैसे मिळवले याच्याकडे बघण्यापेक्षा या चित्रपटाने नेमकी काय गोष्ट साध्य केली त्याच्यातलं एक सांगितलं जातं की आजपर्यंत जे आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान किंवा आणखीन कोणी असतील सो कॉल्ड इकोसिस्टीम, सेक्युलर पुरोगामी कलावंत लेखक, पटकथा लेखक, दिग्दर्शक, या सगळ्यांना चक्रावातामध्ये पाला पाचोळ्यासारखं या चित्रपटाने उडवून टाकलेलं आहे. पण ही एक बाजू झाली. बॉलिवूड म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी एक प्रकारे आपली कूस बदलते असंही म्हणता येईल. पण इतका आमूलाग्र बदल. मित्रांनो, काल एक बातमी ऐकली आणि मला धक्का बसला की एकाच वेळेला ऑपरेशन सिंदूर या घटनेवर, सत्य घटनेवर आधारित दोन चित्रपट बनवण्यासाठी दोन निर्मात्यांनी विनंती केलेली आहे हिंदी सिनेमातल्या. काय सरकारकडे वेगवेगळ्या परवानग्या मागाव्या लागत असतील तर त्या दृष्टीने ऑपरेशन सिंदूर हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, जो भारतातल्या विरोधी पक्षांनी टिंगलीचा विषय बनवला होता. त्याला आता 10-11 महिन्यानंतर एक चित्रपटाचा विषय बनवण्याचा प्रयत्न होतोय. आणि दोन्हीही यशस्वी निर्माते आहेत. एक विवेक अग्निहोत्री आहे आणि दुसरी अभिनेता जितेंद्रची मुलगी एकता कपूर. या दोघांनी ऑपरेशन सिंदूरवर चित्रपट करण्याविषयी आपल्याला शासकीय परवानग्या हव्यात म्हणून विनंती केली. याचा अर्थ सरळ सरळ इतकाच आहे की हिंदी चित्रपट सृष्टीला नव्या राष्ट्रवादाचे डोहाळे लागलेले आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये, प्रामुख्याने 10-12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणामध्ये उदय झाल्यापासून सगळीच्या सगळी कलासृष्टी, साहित्यिक, कला अकादमी, नाट्य अकादमी, जे जे काय म्हणाल चित्रपटसृष्टी, हे हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी यांचा अपमान करायला, अवहेलना करायला टपलेले होते, सोकावलेले होते. पुरस्कार वापसीपासूनचं नाटक लक्षात घ्या. आणि त्यामध्ये प्रामुख्याने तात्कालीन आणि आजही लोकप्रिय मानले जाणारे सेलिब्रिटी, चित्रपट अभिनेते वगैरे, आमिर खान म्हणालेला काय आठवतं की त्याच्या त्या आता घटस्फोट झालेल्या दुसऱ्या बायकोला भारतात आपली मुलं सुरक्षित राहतील की नाही याची चिंता आहे. कोण राव नावाची एक त्याची बायको होती, ती पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. करीना कपूर सारखी अभिनेत्री आणि अनेक जणांना जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये एका बालिकेवर अपराध झाला तर आपण भारतीय आहोत, आपण हिंदू आहोत याची लाज वाटत होती. थोडक्यात भारतीय असण्याची लाज वाटणं हा एक प्रकारचा राष्ट्रीय स्वाभिमान आहे असं सांगायला जो जो हिरिरीने पुढे येईल तो खरा भारतीय, ती खरी भारतीय संस्कृती. ज्यांना ज्यांना भारतीय वारसा, भारतीय पूर्वपुण्याई याची लाज वाटते, त्याला भारताचा अभिमान समजणं ही एक प्रकारची मानसिकता झाली होती. आणि त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण होतं?
बॉलिवूड, हिंदी चित्रपट सृष्टी, ज्यांना शरम वाटत नाही की जे 70-80च्या दशकामध्ये दुबईला जाऊन भारतातून फरारी झालेल्या माफिया दाऊदच्या मांडीला मांडी लावून क्रिकेटची मॅच बघत होते आणि तिथे नकला वगैरे करत होते. मला आठवतं 80च्या दशकामध्ये तुमचा जॉनी लिव्हर, अनिल कपूर, संजय दत्त असे उभारते जे चित्रपट कलाकार होते ते दुबईमध्ये दाऊदच्या मुलाच्या भावाच्या वाढदिवसाला लग्नाला जाऊन सामान्य कलाकार नाचे म्हणून काम करत होते. वंदे मातरमची विटंबना करणारी नक्कल जॉनी लिव्हरने केली, त्याची कॅसेट आली होती आणि खूप गाजली होती. मला आठवतं हे सगळं. आज त्याच हिंदी सृष्टीला मरणासन्न करून टाकले एका धुरंधर नावाच्या चित्रपटाने. ज्या चित्रपटाचे 2 भाग आलेले आहेत आणि त्या 2 भागांनी अक्षरशः या सगळ्या सुपरस्टार वगैरे जे कोण म्हणतात त्यांना पाला पाचोळा करून टाकलेला आहे. आणि हिंदी चित्रपट ही हळूहळू करत राष्ट्रवादाकडे झुकायला लागले, ज्याची नवराष्ट्रवाद म्हणून टिंगल केली जाते. अतिरेकी राष्ट्रवाद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष किंवा हिंदुत्ववादी जे जे कोणी आहेत पत्रकार किंवा इतर क्षेत्रातले, त्यांची हेटाळणी करणं म्हणजे राष्ट्रप्रेम. आणि असे हिंदुत्ववादी संघ वगैरे ज्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणतात त्यापासून देशाला धोका आहे असा प्रचार करणं. कशी गंमत असते बघा मित्रांनो, तुमच्या समोर गेल्या 60-70 वर्षामध्ये काल्पनिक खलनायक उभे केले आणि वास्तविक जीवनातले जे खलनायक असतात त्यांना तुमचे नायक म्हणून पेश केले गेले आणि त्या स्वरूपाचे कथानक रंगवायचे. बघा त्या सिनेमामध्ये नेहमी वैश्य असतो, सावकार असतो, तो शोषणकर्ता असतो, लुबाडणारा असतो समाजाला. त्यातला जो पुरोहित असतो तो भ्रष्टाचार करणारा असतो, समाजाला अंधभक्त बनवणारा असतो, अंधश्रद्धा करणारा असतो तो पुरोहित ब्राह्मण. आणि त्यातला क्षत्रिय, राजपूत, मराठा वगैरे कोणी असेल त्याला बलात्कारी दाखवायचं. आणि त्याच चित्रपट कथेमध्ये एक खान चाचा किंवा हसन चाचा असतो, तो मात्र अत्यंत मानवी चेहऱ्याचा असतो, माणुसकी असलेला असतो, तो खान चाचा असतो. आठवतो मोग्यांबो, आठवतो तो शाकाल. हे काल्पनिक खलनायक तुमच्या समोर उभे केले आणि वास्तविक जीवनामध्ये ज्यांना समाजामध्ये एक समाज घटक म्हणून प्रतिष्ठा आहे अशा समाज घटकांना खलनायक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न झालेला आहे सतत. चित्रपटसृष्टी यातच डुबलेली होती हिंदी चित्रपटसृष्टी. आणि त्यामध्ये जराही इकडे तिकडे सावरकरांवर सिनेमा काढा, राष्ट्रप्रेमावर सिनेमा काढा, थोडंफार हिंदूंचं ग्लोरिफिकेशन होईल तर लगेच त्याच्यावर तुटून पडायचं, त्याला प्रोपगंडा म्हणायचं. यामध्ये माध्यमांपासून, चित्रपटापासून, साहित्यापासून, कला क्षेत्रापर्यंत साहित्य संमेलन त्यातून सुटत नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदी सरकारचे कान उपटले, हे कौतुकाने हेडलाईन येणार. हा सगळा जो एक माहोल बनवलेला होता तो धुरंधर नावाच्या झंझावाताने पाला पाचोळ्यासारखा उडवून टाकलेला आहे. आणि कारण होतं, लोकांना हे आवडतं म्हणून आम्ही देतो. आज जे कोणी धुरंधर मध्ये नको तितका व्हायलन्स आहे, हिंसा आहे म्हणून नाकं मुरडतायत, त्यांनी आजवरच्या सिनेमातला हिंसाचार बघितला नव्हता. प्रत्येक सिनेमामध्ये नको तितक्या खोट्या मारामाऱ्या होत्या, हिंसाचार होता, रक्तपात होता.
बलात्कार होते, मर्डर होते. कधी त्या हिंसेबद्दल बोलले? हे कोण चित्रपट समालोचक असतील, काय ते विश्लेषक असतील, प्रत्येकाने अशा भारत विरोधी, हिंदू विरोधी गोष्टीचं कौतुक करून त्याला कलाकृती ठरवायचं. तो FM हुसेन नावाचा एक कलावंत होता. कोण कलावंत होता तो? जो हिंदू दैवतांची नागडी उघडी चित्र काढायचं आणि ती लाखो लाखो रुपयाला विकली जायची. आणि त्या सनातन संस्थेच्या लोकांनी केस घातली, तर पळून गेला, कतारमध्ये जाऊन लपला आणि कतारमध्येच मेला. त्याला देशातला महान कलावंत म्हणायचं. आणि त्याच्या कलेचं सार काय? तर तो लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, अशा हिंदू दैवतांची नागडी उघडी चित्र बनवायचा. ही एक इकोसिस्टीम झाली होती. भारत नावाच्या संस्कृतीला, हिंदू नावाच्या संस्कृतीला नामशेष करायचं असेल तर त्याच्या मुळावर घाव घातला पाहिजे. आणि ते मूळ म्हणजे त्याचा भारतीयत्व आणि हिंदुत्वाविषयी असलेला अभिमान. आणि त्याच्यावरच जी चित्रपटसृष्टी इतकी झालेली होती, माजलेली होती. त्यामुळे मग वेगळा विचार करणं, हिंदुत्वाच्या बाजूने बोलणं, काश्मीर फाईल असो, केरळा स्टोरी असो, त्या सिनेमांना थिएटर सुद्धा मिळू द्यायचं नाही. आणि एखाद्या ठिकाणी थिएटर मिळत असेल तर सरकार त्याच्यावर बंदी घालायची. आता पण धुरंधरवर बंदी घाला मागणी आहे. हिंदूंची निंदा करताना आविष्कार स्वातंत्र्याचा आधार घ्यायचा आणि ती निंदा ही कलाकृती ठरवायची. आणि हिंदूंच्या अभिमानाची गोष्ट आली की लगेच बंदीची मागणी घालायची आणि आविष्कार स्वातंत्र्य तूड कबरीत गाडून टाकायचं. हा जो प्रकार माजलेला होता, उजळ माथ्याने चालू होता, त्याला धुरंधर नावाच्या वादळाने, झंझावाताने मुठमाती दिलेली आहे. तो तिकडे धुरंधर मध्ये तुम्ही बघता ना, रहमान डकेत, त्याच्या मुलाला दफन केलं जातं, मुठमाती दिली जाते. ती फक्त त्या रहमान डकेतच्या मुलाला दिलेली मुठमाती नाहीये, ती इथल्या सेक्युलर कलाकार म्हणून जे नाचणारे आहेत, सेक्युलर कलाकृती म्हणून जी इकोसिस्टीम उभी राहिली, तिला धुरंधरने मुठमाती दिलेली आहे. आणि सुरुवात कशी केली बघा. कलात्मकता त्याला म्हणतात. धुरंधरचे 2 भाग आले आणि दोन्ही मिळून जवळजवळ 7 तासाचा चित्रपट आहे. पहिला काहीतरी 3.5 तासाचा आहे आणि दुसरा जवळजवळ 4 तासाचा आहे. दोन्ही मिळून चित्रपटाची एकत्रित लांबी ही 7 तास आहे. आणि 7 तास लोक खिळून बसतात, खिळून बसतात. पण सुरुवात झाली आणि आपण काय ऐकत होतो? डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च काय ऐकत होतो? अक्षय खन्नाने रणवीर सिंगला खाऊन टाकला. तुमच्या समोर पहिल्यांदा तुम्हाला खलनायक पेश केला जो तुम्हाला आवडतो. मग तो प्रेयसीला उंचावरून ढकलून नेणारा शाहरुख खान असेल बाजीगर मधला. डर नावाच्या चित्रपटामध्ये एकतर्फी प्रेमातून त्या नायिकेला भयभीत करून सोडणारा शाहरुख खान, ज्याला आपण सुपरस्टार बनवला, तो खलनायक तुमच्या समोर पहिल्यांदा पेश केला पहिल्या धुरंधर मध्ये. अक्षय खन्ना तुम्हाला आवडला कारण अक्षय खन्ना हा खलनायक म्हणून पेश केलेला आहे. पहिल्यांदा तुम्हाला या दिग्दर्शकाने विश्वासात घेतलं. खलनायक आवडतो ना, हा घ्या खलनायक. पण खरा खुरा खलनायक, खरा खुरा खलनायक काढला. कल्पनेतला मोगॅम्बो, कल्पनेतला शाकाल यांना मुठमाती देऊन पहिला वास्तविक खास पाकिस्तानातला एक गँगस्टर रहमान डकैत हा तुमच्या समोर असा पेश केला की तुम्हाला हिरो रणवीर कपूर पेक्षा अक्षय खन्ना रहमान डकैत आवडला. पण ते पहिली पायरी होती. दुसऱ्या पायरीवर रणवीर सिंग उभा होता हे तुम्हाला पहिल्या सिनेमात कळू सुद्धा दिलं नाही. हा,
पहिला सिनेमा धुरंधर संपताना तुम्हाला सूचना देण्यात आली की लवकरच दुसरा भाग येणार आहे आणि अवघ्या 3 महिन्यात दुसरा भाग आला. धुरंधर 2 बदला, रिव्हेंज. आणि त्याने इतका धुमाकूळ घातलेला आहे की आज कोणाला अक्षय खन्ना आठवत सुद्धा नाहीये. जी गर्दी लोटलेली आहे धुरंधर 2 बघायला, त्यांना अक्षय खन्ना आठवत नाही, खलनायक आठवत नाही. धुरंधरने सगळ्यात केलेलं मोठं काम म्हणजे सलीम जावेद यांनी जी जंजीर सिनेमापासून हिंदी सिनेमाला एका साखळदंडामध्ये बांधून ठेवलं होतं, ते साखळदंड तोडून धुरंधर, रणवीर सिंग आणि आदित्यराज धर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला त्या जंजीरमधून, त्या साखळदंडातून मुक्त केले, स्वतंत्र केले, आझाद केले. आणि म्हणून ह्या सिनेमाला अजून 1 आठवडा होत नाही, इतक्यात 2 मोठे निर्माते ज्यांच्या पाठीशी चित्रपट धंद्यातल्या यशाची परंपरा आहे, विवेक अग्निहोत्री आणि एकता कपूर, हे 2 आहेत, आत्ता पुढे आलेत की त्यांना ऑपरेशन सिंदूरवर सिनेमा बनवायचा आहे, भारतीय पुरुषार्थावर सिनेमा बनवायचा आहे, भारतीय स्वाभिमानावर सिनेमा बनवायचा आहे, भारतीयत्वाच्या पराक्रमावर सिनेमा बनवायचा आहे. गोष्ट सरळ आहे. जर धुरंधर धंदा करणार असेल, छावा धंदा करणार असेल आणि त्यातून गुंतवलेले पैसे दुप्पट तिप्पट होणार असतील, तर आजवरच्या भारत विरोधी चित्रपटामधून कमाई करायला टपलेले गुंतवणूकदार हे राष्ट्रवादासाठी सुद्धा गुंतवणूकदार बनून पुढे येतील, यात तिळमात्र शंका नाही. आणि धुरंधरने काय केलं तर ते लक्षात घ्या. मी जुन्या इतिहासात जात नाही, पण जंजीर हा पहिला सिनेमा आहे की ज्या सिनेमाने अमिताभ बच्चनला सुपरस्टार बनवला, हिरो बनवला. पण त्याच वेळेला हिंदी चित्रपट सृष्टी सेक्युलरिझम, हिंदू विरोध या साखळदंडामध्ये जखडली जात होती आणि गेल्या जवळजवळ 50 वर्षामध्ये ती पूर्णपणे बेजार होऊन पडली. त्या जंजीरमधून, त्या साखळदंडातून धुरंधरने हिंदी चित्रपट सृष्टीला, बॉलिवूडला मुक्त केली. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे एकता कपूर आणि विवेक अग्निहोत्री हे एकाच विषयावर 2 सिनेमांनी बनवायला निघाले, ऑपरेशन सिंदूर. कारण ऑपरेशन सिंदूर हा आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये युद्धशास्त्राला नवं वळण देणारा पराक्रम आहे आणि तो भारतीय आहे आणि तो हिंदू आहे. ते शिवतांडव आहे. ते शिवतांडव नाचत हा धुरंधर आलाय. यावर अधिक नंतर बोलीन. आत्ता आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.